नमस्कार मैत्रिणींनो, वर्षाज रेसिपीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यासाठी स्पेशल असं सब्जाचं सरबत। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत बघून घ्या। तर हे सब्जाचे सरबत तयार करण्यासाठी इथं मी सब्जाच्या बिया घेतलेल्या आहेत। तर या कोणत्याही सुपरमार्केटमध्ये किंवा किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होतात। या सब्जाच्या बिया तिळापेक्षा मोहरीपेक्षाही बारीक असतात आणि काळ्या रंगाच्या असतात। आपल्या दारामध्ये जी तुळस असते तशा तुळशीच्या बिया ज्या आकाराच्या असतात त्याच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आणि काळ्या रंगाच्या या बिया असतात। या सुद्धा एका प्रकारच्या तुळशीच्याच बिया असतात। या सब्जा बियांचा वापर फालुद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि उन्हाळ्यामध्ये या सब्जा बियांचं सेवन करणं हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। तर इथं मी एका वाटीमध्ये 2 चमचे सब्जा बिया घेतलेल्या आहेत आणि आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत पाणी। तर अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त किंवा अर्धी वाटी इथं आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आणि या सब्जाच्या बिया या पाण्यामध्ये आपल्याला अशाच भिजत ठेवायच्या साधारणपणे 4 ते 5 मिनिटांसाठी। जास्त वेळ राहिल्या तरी काही होत नाही आणि थोडंसं पाणी कमी पडलं तर नंतर घातलं तरीही चालतं। तर बघा 4 ते 5 मिनिटांनंतर या सब्जांच्या बिया अशा पद्धतीने व्यवस्थित आणि तिप्पट प्रमाणामध्ये फुगून तयार झालेल्या आहेत आणि आता आपण या बिया थोड्याशा बाजूला ठेवून घेऊ। आता इथं मी हे सरबत तयार करण्यासाठी 1 लिटर थंड पाणी घेतलेलं आहे। तर पाण्यामध्ये बर्फ न वापरता असंच पाणी मी थंड करून घेतलेलं आहे आणि शुद्ध पाणी आपल्याला इथं सरबत तयार करण्यासाठी वापरायचं आहे। त्यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत साखर। तर इथं मी 1 लिटर पाण्यासाठी साधारणपणे अर्धी वाटी पिठी साखर वापरलेली आहे। साखरेचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो किंवा साखरेऐवजी आपण इथं गूळसुद्धा वापरू शकतो। आता ही पिठी साखर आपण पूर्णपणे या थंड पाण्यामध्ये विरघळवून घेऊया। पूर्ण पाणी ट्रान्सपरंट होईल असं आपल्याला इथं या साखरेला विरघळवून घ्यायचं। पिठी साखर वापरण्याचं कारण हेच की ही साखर लवकर पाण्यामध्ये विरघळते आणि आपल्याला कमी वेळ लागतो, त्यामुळे मी इथं पिठी साखर वापरलेली आहे। आता यामध्ये आपण घालून घेऊया लिंबाचा रस। तर आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे लिंबामध्ये थोडासा कमीच रस निघतो। तर इथं मी 2 लिंबांचा रस वापरलेला आहे आणि नेहमीपेक्षा तो थोडासा कमीच निघालेला आहे। तर आता आपण इथं घालणार आहोत 2 चिमट एवढं शेंदे मीठ आणि 2 चिमट एवढं साधं म्हणजेच आपलं दररोजचं पांढरं मीठ। तर या दोन्ही प्रकारचे मीठ इथं मी या शरबतासाठी वापरलेले आहेत, यामुळे याला एक चांगली आणि वेगळी चव येते। तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता हे साधं लिंबाचं शरबत आपलं तयार झालेलं आहे, जे की आपण सर्वजण नेहमीच करत असतो। तर आता आपण सब्जाचं शरबत तयार करत आहोत, त्यासाठी तयार करून ठेवलेला सब्जा आपल्याला ग्लासमध्ये घालून घ्यायचा आहे। तर 2-2 चमचे सब्जाचं बिया इथं आपल्याला या ग्लासमध्ये घालून घ्यायच्यात। त्यानंतर यामध्ये मी डेकोरेशनसाठी किंवा अजून चांगली चव येण्यासाठी लिंबाच्या स्लाइस घालून घेत आहे। तर एक लिंबाच्या स्लाइस आपल्याला दोन्ही ग्लासमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण तयार करून घेतलेलं थंडगार असं लिंबाचं शरबत। सब्जा पिण्यामुळे किंवा सब्जाचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला उन्हाळ्यामध्ये भरपूर फायदे होतात, यामुळे उन्हाचा अजिबात त्रास होत नाही। तर खूपच मस्त साधं आणि सोपं 10 शामक असं सब्जाचं शरबत आपलं इथं तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा ही साधी आणि सोपी सब्जाच्या शरबतची रेसिपी नक्की ट्राय करा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या साध्या सोप्या आणि फायदेशीर अशा रेसिपीज बघण्यासाठी वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।